फ्युचर रेफरन्ससाठी आपल्याला उपयोगी पडेल. नमस्कार, मी विनय सामंत आणि आज आपण सगळेजण जमलेलो आहोत डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज स्पेसिफिकली, आणि काळ्या हळदीचा त्याच्यावरती उपचार या विषयावरती. अ, मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आणि मग तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, चर्चा असेल तर ती आपण पुढे कंटिन्यू करूया. आता साधारणपणे मीटिंग चालू करताना आपण 41 जण आहोत. जे लोक उशिरा जॉईन होणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कदाचित काही टॉपिक नंतर रिपीट करावे लागतील, ते शेवटी करूया. आता आपण मीटिंगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा काही बेसिक्स आपण क्लिअर करूया. मी सुरुवात करतो डिस्क्लेमर पासून. याच्या आधी सुद्धा फेसबुकच्या अनेक पोस्टवरती मी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मी डॉक्टर नाही, कुठल्याही प्रकारचा डॉक्टर आहे, कुठल्याही क्षेत्रातला डॉक्टर नाही, वैद्यकीय क्षेत्रातला तर अजिबात नाही. आणि मला वैद्यक क्षेत्रामधल्या जवळजवळ कुठल्याच गोष्टी कळत नाहीत, हे मी क्लिअर कट पहिल्यांदाच सांगतो. दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काळी हळद हे औषध नाही. काळी हळद ही कुठल्याही प्रकारच्या औषधाची रिप्लेसमेंट नाही. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे मेडिकल ट्रायल्स आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या गेलेल्या नाही. आम्ही काळ्या हळदीसाठी FSSAI म्हणजे फूड सेफ्टीचे सगळे नॉर्म्स पाळून त्याच्यामध्ये काही विषारी, टॉक्सिक, घातक, त्रासदायक नाही ना याची खात्री केलेली आहे. पण आम्ही मार्केटमध्ये ज्या प्रकारे पिवळी हळद विकली जाते त्या प्रकारे काळी हळद देतो आहोत. त्याच्यामुळे ज्याला कोणाला औषध म्हणूनच सर्टिफाईड डायबिटीजवरती काहीतरी हवं असेल, रिझल्टची खात्री, परिणाम, असं काहीतरी हवं असेल, मी स्पष्ट सांगतो, त्यांनी काळी हळद अजिबात घेऊ नये. काळ्या हळदीचा डायबिटीजवरती परिणाम होतो, मी स्पष्ट सांगतोय अगेन, काळ्या हळदीचा डायबिटीजवरती परिणाम होतो. आमचा शेकडो लोकांबरोबर आत्ता या मोमेंटला सोशल एक्सपेरिमेंट चालू आहे. डिसेंबर महिन्यापासून काळी हळद मार्केटमध्ये आणली. डिसेंबर महिन्यापासून आज आपण 17 जुलैला बोलतोय, साधारणपणे 4,500 लोकांनी काळी हळद घेतली. 900 जण एका व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही एकत्र आहोत, जे रेग्युलर बेसिसवरती आपापले अनुभव शेअर करत असतो. आणि साधारणपणे 36-37 लोकांचे रिव्ह्यूज, ज्यांना डायबिटीजवरती खूप चांगला परिणाम मिळाला, मी ऑलरेडी फेसबुकवरती त्यांचे नावं, फोटो, त्यांचे प्री आणि पोस्टचे रिपोर्ट्स या सगळ्या डिटेल्स टाकलेले आहेत. काळी हळद एक अत्यंत चमत्कारिक म्हणेन मी, जादूटोणा नाही, चमत्कारिक गुणधर्म असलेली एक अशी दुर्मिळ हळद आहे ज्याच्या वापरामुळे इन्सुलिन रिसेप्टर्स रिॲक्टिव्हेट होतात. म्हणजे काय ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. हे जवळजवळ आता सिद्ध झालेलं आहे. बऱ्यापैकी लोकांना रिझल्ट मिळत आहेत, त्याची लक्षणं दिसतात, फास्टिंग पीपी मध्ये त्याचा फरक पडतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण हे असताना सुद्धा दोन गोष्टी मी स्पष्ट सांगेन की काळी हळद कुठल्याही प्रकारचं औषध नाही, कुठल्याही औषधाची रिप्लेसमेंट नाही. आणि काळ्या हळदीचा काही लोकांना रिझल्ट मिळाला याचा अर्थ तुम्हाला मिळेलच ह्याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. सो तुम्हाला औषधच पाहिजे असेल, FDA ने सर्टिफाईड केलेलं कुठलं तरी औषध, मेडिकल डॉक्टरांनी रेफर केलेलं औषध किंवा गॅरंटी, तर तुम्ही ह्याच्या पुढच्या कॉन्फरन्सला नाही थांबलात तरी चालेल, काळी हळद नाही घेतलं तरी चालेल. हे मी आधीच क्लिअर करतो आणि अज्युम करतो की ह्याच्या पुढे जे आता ह्या कॉन्फरन्समध्ये माझ्यावर कंटिन्यू करतायत त्या सगळ्यांना काळ्या हळदीविषयी ऐकायचे, समजून घ्यायचे, जेन्युइन उत्कंठा आहे किंवा माहिती करून घ्यायचे. तुम्ही काळी हळद घेतलीच पाहिजे असा अजिबात आग्रह नाही. मी माझ्याकडे असलेली माहिती तुमच्या सगळ्यांसमोर मांडतोय, पटली तर घ्या. ठीक आहे, आता आपल्याला सुरुवात करूया. एकच मिनिटामध्ये मी तुम्हाला याचं बॅकग्राऊंड सांगतो. मागच्या वर्षीची गोष्ट, साधारणपणे एप्रिल मे महिन्यामधली, ज्या वेळेला आम्ही पिवळ्या हळदीवरती, मुख्यत्वे अलप्पीवरती काम करत होतो. अलप्पी ही एक खूप चांगली हळदीची जात आहे. आपल्याकडे टिपिकल जी मार्केटमध्ये आहे पिवळी हळद, ती सेलम आणि सेलमची पॅरलल वाणं सगळी कोल्हापूर, सांगली ह्या पट्ट्यामधनं मिळणारी असतात. जसं आपल्याकडे कोल्हापूर, सांगली हा पट्टा आहे, तसं साऊथला अलप्पी नावाचा एरिया आहे जिकडे खूप चांगल्या दर्जाची हळद पिकते.
दर्जाची म्हणण्यापेक्षा त्या मातीच्या गुणधर्मामुळे त्याला एक विशिष्ट असा अरोमा आहे, खूप छान वास आहे. साध्या कुठल्याही डाळीमध्ये घाला, टर्मरिक लॅटे करून प्या, कुठलीही गोष्ट करा, खूप सुंदर वास आहे त्याला, एकदम घमघमाट आहे. त्याच्यामुळे ती अलप्पीची हळद खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही ती अलप्पीची हळद आमच्या आषाढीच्या ग्रुपमध्ये आणली, ती लोकांना खूप आवडली आणि आम्ही हळदीवरती काम करत होतो, तर आम्ही ऍक्सिडेंटली काळ्या हळदीवरती आलो. त्यावेळेला माझा एक नायजेरिया दौरा होता आणि माझ्या आईला डायबिटीस डिटेक्ट झाला. डॉक्टरने तिचा भात बंद केला, त्याच्यामुळे ती जरा हल्ल्यासारखी झाली त्या याच्यामध्ये. तर तिला मी सहज म्हणून काळी हळद दिली, की म्हटलं तू ही ट्राय करून बघ, कारण पिवळ्या हळदीचा काही फायदा होत नाही. किती लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये कुरकुमीन आहे, असं आहे तसं आहे, तरी सुद्धा ऍक्च्युली काही फायदा होत नाही, हे प्रूव्हन आहे. आता आम्ही अनेकांवरती हे प्रयोग करून झालेले आहेत. सो तेव्हा तिला काळी हळद दिली. तिने ती वापरली आणि लिटरली महिन्याभरामध्ये तिला एवढे चांगले रिझल्ट मिळाले की डॉक्टरने तिला दिलेली गोळी बंद केली आणि ती सगळ्या प्रकारच्या गोष्टी खाते, आईस्क्रीम खाते, खरबस खाते, पुरणपोळी खाते, आमरस खाते, सगळ्या प्रकारच्या गोष्टी खाते आणि ती नॉर्मल आहे. तिची सगळी लक्षणं रिव्हर्स झाली आणि नॉर्मल आयुष्य ती जगते. याच्यामुळे आम्हाला एक चांगला सपोर्ट मिळाला पहिला एक प्रयोग झाल्यामुळे. मग आमच्या आषाढीच्या ग्रुपमध्ये काही लोकांबरोबर आम्ही प्रयोग केले. जवळजवळ सगळ्या लोकांना आषाढीच्या ग्रुपवरती काम करताना मला काय म्हणता येईल, रिझल्टचा रेशो अप्रॉक्सिमेटली 90% होता आणि एवढ्या सगळ्या लोकांना चांगले रिझल्ट मिळाले काळ्या हळदीवरती अगदी 15-20 दिवसामध्ये, 25 दिवसामध्ये. म्हणून आम्ही डिसाईड केलं की ह्याचं पब्लिक लॉन्च करायचं. पण तो पब्लिक लॉन्च करताना आम्ही विचार केला की ह्याला सोशल एक्सपेरिमेंट म्हणून लॉन्च करायचं. आषाढी ही भारतातली पहिली सोशल एंटरप्राइज आहे, जी आम्ही सोशल मीडियामधल्या काही 150 लोकांनी एकत्र येऊन चालू केलेली मराठी लोकांची कंपनी आहे आणि आम्ही अनेक प्रकारचे सोशल इनोव्हेशन्स, सोशल इन्व्हेस्टमेंट, सोशल एक्सपेरिमेंट्स त्याच्यामध्ये करत असतो आणि खूप छान वातावरण असतं. सो त्याच अनुषंगाने त्यालाच धरून आम्ही असं ठरवलं की काळ्या हळदीचा प्रयोग एक सोशल एक्सपेरिमेंट म्हणून आपण समाजामध्ये घेऊन जायचं आणि त्या प्रयोगाला मग डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही सगळेजण सावध होतो, कारण एका मोठ्या ग्रुप बरोबर हा प्रयोग होणार होता. आम्ही डायरेक्टली लोकांशी काही विषय बोलणार होतो, काही थिअरीज मांडणार होतो आणि जो सगळा वर्ग होता आमच्यासमोर डायबिटीस, तो ऑलरेडी ग्रस्त होता, त्रासामध्ये होता, अडचणीमध्ये होता. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा खेळ होऊन त्याचा त्यांना त्रास होईल फिजिकली किंवा इमोशनली, तर ते चालणार नव्हतं. सो आम्ही खूप केअरफुल होतो. आम्ही काळी हळद लॉन्च केली, लोकांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. 60-65 लोकांपासून चालू झालेला ग्रुप आज अप्रॉक्सिमेटली 900-950 लोकांपर्यंत पोहोचलेले. रेग्युलरली लोक वाढतात, रेग्युलरली लोक काळी हळद घेत आहेत, रिझल्ट मिळतात. मला आता ग्रुपमधला जो सक्सेस रेशो आहे तो अप्रॉक्सिमेटली 65-70% आहे. म्हणजे दर 100 लोकांच्या मागे 65 ते 70 लोक अशी आहेत ज्यांना काळ्या हळदीचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतोय. 30 ते 35 लोक अशी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत रिझल्ट मिळालेला नाहीये किंवा त्यांनी हल्लीच हळद चालू केली आणि त्यांना ते रिझल्ट मिळायची वाट बघतात. पण तरीही 60 ते 65% इज नॉट अ बॅड रेशो असं मी म्हणेन, कारण जर 100 लोकांमधल्या 60 ते 65% लोकांना सर्व प्रकारची औषधं, पथ्य, व्यायाम आणि रिस्ट्रिक्शन्स आणि सगळ्या गोष्टींपासून मुक्तता मिळत असेल, तर त्या 65 मध्ये कदाचित तुम्ही असू शकता. दुर्दैव कदाचित 35 मध्ये असू शकता, पण मी 65 मध्ये आहे की या 35 मध्ये आहे, हा साधारणपणे 1-2 महिन्याचा एक्सपेरिमेंट आहे. तर मला असं वाटतं तुम्ही म्हणजे माझ्या माहितीमध्ये आता 12, 15, 18, 20, 22, 27 वर्ष डायबिटीज असलेले वृद्ध लोक आहेत, जे आयुष्यभर डायबिटीजच्या गोळ्या सातत्याने घेत आहेत, तरी पथ्य पाळतात. साधा साखर घातलेला चहा तुम्ही पिऊ शकत नाहीत. इतर अनेक रिस्ट्रिक्शन्स, लोक कायम तुमच्याकडे बघताना सहानुभूतीने बघतात. हे सगळं चालू असताना जर आपल्याला अशी संधी मिळत असेल की 2 महिने चेक करून बघायचं, इफ युअर लकी तुम्ही जर त्या 65% असाल, तर युअर आउट ऑफ इट. मला असं वाटतं संधी घ्यायला काही हरकत नाही. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, आपण कुठलंच प्रोसेस केलेलं द्रव्य किंवा केमिकल विकत नाही आहोत. काळी हळद जशी आहे तशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. काय करतो तेही सांगतो. काळी हळद आम्ही मेघालयमधनं सोर्स करतो. आम्ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक इकडनं काळी हळद घेत नाही, निक्षून. हा प्रयोग आम्ही करून बघितला, प्रॉपर्टीज मध्ये फरक पडतोय. आम्ही तेव्हापासून ठरवले की लोकल एक्सपेरिमेंट करायचे नाही. काळी हळद मेघालयमधनच येते. आम्ही कंद मागवतो, अजिबात कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाही. मला आत्ता या मोमेंटला मेघालयमधनं 200-250 रुपयामध्ये काळ्या हळदीची रेडीमेड पावडर
द्यायला लोक तयार आहेत. आम्ही ती घेत नाही, कारण त्याच्यामध्ये काय प्रकारची भेसळ केलेली असेल ह्याची काही गॅरंटी नाही. आम्ही कंद मागवतो, प्रत्येक पोतो आम्ही मागवताना टनाने कंद मागवतो. प्रत्येक पोतो इन्स्पेक्ट केलं जातं, त्या पोत्यामधलं सॅम्पलिंग केलं जातं, ते सॅम्पल्स तोडून बघितले जातात, त्यांचा रंग निळा आहे का, त्याचा वास कसा आहे, त्याच्या बेसिक प्रॉपर्टी ज्या आम्ही लॅब टेस्ट करतो त्या सगळ्या ॲक्युरेट आहेत का आम्ही चेक करतो. त्याच्यानंतरच कन्साइनमेंट घेतो, अदरवाईज आम्ही कन्साइनमेंट रिजेक्ट करतो. हे सगळे फार्मा कंपन्यांचे नॉर्म्स आहेत, जे आम्ही साधी फूड कंपनी असताना सुद्धा फॉलो करतोय. कारण आम्हाला कल्पना आहे की आम्ही लोकांच्या डायबिटीज सारखे अत्यंत सिरियस कंडिशन बरोबर डील करतोय. त्याच्यामुळे हा सगळा सिरियसनेस आम्ही पाळतो. आम्ही कंद मिळवतो, ते इन्स्पेक्ट करतो. आम्ही कंद किंवा हळद पारंपरिक पद्धतीने प्रोसेस करत नाही. पारंपरिक पद्धतीने तुम्ही ज्याला हळद प्रोसेस करता, ती पिवळी असो, काळी असो, कस्तुरी असो, आणखीन कुठलीही असो, तर त्यावेळेला त्याचे तुकडे केले जातात. ते 40 मिनिटं उकडले जातात. मग ते तुकडे किंवा स्लायसेस उकडल्यानंतर उन्हामध्ये वाळवले जातात आणि मग त्याची पल्वरायझरमध्ये पावडर केली जाते. आम्ही हे फॉलो करत नाही. CFTRI ची प्रॉपर सर्टिफाईड प्रोसेस आहे, ज्या केसमध्ये आम्ही काळ्या हळदीचे प्रॉपर स्टेनलेस स्टीलच्या मशीन वापरून स्लायसेस तयार करतो. ते स्लायसेस आम्ही डिहायड्रेटर्स वापरून निर्जळीकृत करतो. म्हणजे आम्ही ड्रायर्स वापरत नाही, कुठेही त्याला हीट एक्सपोज करत नाही. आमच्या डिहायड्रेटरचं तापमान सातत्याने 50 डिग्री सेल्सिअसला मेंटेन केलेलं असतं. याचा अर्थ 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला ती हळद पूर्णपणे निर्जळीकृत होते, त्याच्यातलं पूर्ण पाणी काढलं जातं, आतमधले सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत, मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स आहेत, ते आहे तसे मेंटेन केले जातात. ह्याला कारण काळ्या हळदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापूर आणि अँथोसायनाइन सारखे अत्यंत व्होलाटाईल घटक आहेत. ज्या वेळेला हे घटक सूर्यप्रकाशाला, हीटला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना एक्सपोज होतात, त्याच्यानंतर ते पटापट पटापट इव्हॅपोरेट व्हायला लागतात आणि मग त्याच्यातले औषधी गुणधर्मच निघून गेले, तर मग ती नुसती पावडर खाण्यामध्ये काय अर्थ आहे ना. सो आम्ही हे खूप केअरफुली करतो. अत्यंत कंट्रोल्ड वातावरणामध्ये आम्ही ही हळद डिहायड्रेट करून घेतो. मग हे जे सगळे वेफर्स आम्हाला मिळतात, कारण त्या स्लायसेस आहेत, त्या स्लायसेस डिहायड्रेट केल्यानंतर त्याच्या वेफर्स सारख्या कुरकुरीत बनतात. त्या वेफर्स आम्ही कांडप यंत्रामध्ये त्याचं पॉन्डिंग करतो. हेही आम्ही पल्वरायझरमध्ये लावत नाही, कारण पल्वरायझर्समध्ये ब्लेड्स असतात. त्या ब्लेड्सनी सगळ्या स्लायसेस कट केल्या जातात, त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर तुटतात आणि अगेन त्याचा अरोमा जो आहे आणि त्याचे गुणधर्म जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज बदलतात. सो हे कांडप यंत्रामध्ये कुठले जातात, जसे आपण मसाले कुटतो त्याप्रमाणे त्याचा दळ, त्याचा वास, चव जशी आहे तशी रिटेन केली जाते. आणि मग ही हळद ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रंग, प्रिझर्वेटिव्ह, कलर काहीही न घालता आहे तशी PET बॉटल्समध्ये पॅक केली जाते आणि तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. सो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारच्या केमिकल्स बरोबर, कशाही बरोबर त्याचा संबंध येत नाही. कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल फ्लेवर्स, कलर्स काही घातले जात नाही. बॅच टू बॅच जे लोक माझ्या काळ्या हळदीची दुसरी किंवा तिसरी बॉटल वापरतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेचा रंग वेगळा आहे, थोडीशी चव वेगळी आहे, थोडासा वास वेगळा आहे. हे नॅचरल आहे. पहिल्या बॅचचे जे कंद आणलेले होते ते त्यावेळेच्या पावसामध्ये आणलेले होते, थोडे वीक होते, म्हणजे त्यांच्यामधला निळेपणा पण थोडा कमी होता. आत्ताचे जे माझ्याकडचे कंद आहेत, जे आत्ता मार्केटमध्ये बॅच चालली आहे, ते खूप उग्र आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांचा निळेपणा, त्यांचा वास म्हणजे काळ्या हळदीमध्ये आता आम्ही ऑफिसमध्ये काम करतोय ना, गेले 20-22 दिवस, तर तुमचा विश्वास नाही बसणार, सातत्याने लोकांना भूक लागते. म्हणजे माझ्या काही स्टाफनी 2 वेळा डबा आणायला सुरुवात केली किंवा मी संध्याकाळचं काहीतरी स्नॅक्स मागवायला सुरुवात केली, एवढी भूक लागते. काळ्या हळदीच्या फक्त वासामध्ये राहिल्यामुळे अक्षरशः आतमधला जठराग्नी उफळावा असं अक्षरशः आम्हाला महसूस होत आहे किंवा जाणवत आहे. सो हे सगळं बॅच टू बॅच घडतंय. सो प्रत्येक बॅचला कदाचित तुम्हाला थोडासा कलरमध्ये व्हेरिएशन मिळू शकतो, चवीमध्ये थोडं व्हेरिएशन मिळू शकतं, कारण ज्या प्रतीचा किंवा ज्या प्रकारचा कंद त्यावेळेला मिळणार, तो जसा प्रोसेस होणार तशी ती तुम्हाला मिळणार आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आम्ही काळी हळद प्रोसेस आम्ही इनफॅक्ट कुठलीही हळद प्रोसेस करताना, माझी लाकडाऊन हळद मार्केटमध्ये आहे, आंबे हळद आहे, कस्तुरी पण आहे, तर आम्ही कुठलीही हळद प्रोसेस करताना वरचं साल पण काढत नाही. कारण ती हळद पिवळी धमक दिसली पाहिजे किंवा ऑरेंज दिसली पाहिजे किंवा पांढऱ्या शुभ्र दिसली पाहिजे, हे टार्गेट नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, काळ्या हळदीवरती जे कव्हर आहे, वरचं आवरण आहे, ज्याला टेस्टा म्हणतात, तो काळ्या हळदीतल्या आतमधल्या सगळ्या औषधी गुणधर्मांचं संरक्षण करण्यासाठी बनवलेला आहे. मग तो काढायचा का? त्याच्या स्वतःच्या काही अत्यंत महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, जो त्या कॅटलिस्ट करतोय काळ्या हळदीच्या प्रॉपर्टीजना, त्याला काढायचं का? सो आम्ही
काळी हळद स्वच्छ धुवून घेतो, पण आम्ही त्याचा टेस्टर रिमूव्हल करत नाही, आम्ही त्याचं स्लायसिंग करत नाही. आम्ही आहे तशा काळ्या हळदीचे वेफर्स बनवतो आणि ते ड्राय करतो. सो ही सगळी प्रोसेस फॉलो केल्यामुळे काळी हळद जशी आहे तशी त्याच्या गुणधर्मांसहित तुमच्यापर्यंत पोहोचते. आता हे होतं काळ्या हळदीचं गणित. थोडं 2 मिनिटं मागे जाऊया आणि आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया डायबिटीज या विषयावरची. डायबिटीज या विषयावरती बोलायला सुरुवात करताना मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेन, तुम्ही आत्तापर्यंत जे ऐकलंय सगळीकडनं, ऍडव्हर्टाइजमेंट पासून, झूम मीटिंग्स पासून, सेमिनार्स पासून, फ्रीडम प्रोग्राम्स पासून, सगळ्या प्रकारच्या तज्ञांकडनं 10 मिनिटासाठी बाजूला ठेव. मी काय सांगतोय ते फक्त शांतपणे ऐका, विश्वास ठेवा. त्यातला पहिला अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हे सांगेन, आषाढी आमचा व्यवसाय नाही, त्याच्यामुळे काळी हळद विकली गेली पाहिजे हे आमचं ध्येय कधीच नाही, कधीच नव्हतं सुद्धा. माझ्या आषाढीचे जर आज कोणी मेंबर्स असतील किंवा इतरही कोणी लोक असतील तर ते तुम्हाला हे कधीही अपरोक्षपणे पण सांगतील. आषाढी हा आम्ही टोटल वेगळ्या उद्दिष्टाने स्थापन केलेलं काम किंवा संस्था आहे. काळ्या हळद हा त्याच्यामधला एक टप्पा आहे किंवा एक छोटासा ऍक्सिडेंट आहे म्हणून. सो काळी हळद काहीतरी करून तुमच्या गळ्यात मारायची हा विषयच नाही. 100% डायबिटीज फ्री समाज कसा घडवता येईल ह्या दृष्टीने आम्ही गेल्या 2-3 महिन्यांपासून काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा एक भाग आहे हे सेमिनार जे आता आम्ही झूम मध्ये घेतोय. काही दिवसांनी आम्ही प्रकट सेमिनार्स घ्यायला सुरुवात करणार, या महत्वाच्या शहरांमध्ये येऊन आम्ही हे सेमिनार घेणार. पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या, कुठलंही औषध न वापरता, काळी हळद सुद्धा न वापरता तुम्ही डायबिटीज मधनं फ्री होऊ शकता. डायबिटीज हा आजार नाही. कितीही मोठ्या डॉक्टर बरोबर, कितीही मोठ्या तज्ञाबरोबर या विषयावरती हवा तेवढा वेळ पॉइंट टू पॉइंट डिस्कस करायला, वाद घालायला तयार आहे. त्याने सिद्ध करून दाखवावं की डायबिटीज हा आजार कसा. आजार फक्त 3 प्रकारचे: व्हायरल, जो कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितला; बॅक्टेरियल, ज्या वेळेला क्लायमेट चेंज होतं आणि आपल्याला त्रास होतो, आपण सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यामध्ये; एलर्जी, जी फंगल असू शकते किंवा अदरवाईज कुठल्याही प्रकारची एलर्जी असू शकते. ह्या व्यतिरिक्त आजार नाही. ह्या व्यतिरिक्त उरलेले प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे आजारी पडतात ते आहेत ऍक्सिडेंट्स. ओके. आता हे जर 4 प्रकार सोडलेत तर डायबिटीज काय आहे? डायबिटीज हा प्युअर लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, म्हणजे एक छोटासा विकार. लॉजिक समजून घ्या, आजार जर आहे तर त्याचा 100% क्युअर आहे. त्याचं उत्तर यस किंवा नो मध्ये. तुमचा ऍक्सिडेंट होतो, तुमचा हाड मोडतो. ॲलोपॅथी ही इव्हिडन्स बेस पॅथी आहे किंवा इव्हिडन्स बेस सायन्स म्हटलं तर. इव्हिडन्सचा अर्थ काय? ते तुम्हाला तुमचा आजार सिद्ध करून दाखवतो. बरोबर आहे की नाही? तुमचा ऍक्सिडेंट होतो, तुमचा हाड मोडतो, तुमचा एक्सरे करा, तुम्हाला दाखवतो हे बघा हाड मोडलं. आता मी काय करणार, ते प्लॅस्टर काढणार, ते प्लॅस्टर 1.5 महिना ठेवणार, 1.5 महिन्यानंतर प्लॅस्टर काढणार, एक्सरे काढणार, तुम्हाला दाखवणार बघा हाड जोडलं गेलं. ह्याला म्हणतात इव्हिडन्स बेस्ड पॅथी. बरोबर आहे? ॲलोपॅथी इव्हिडन्स बेस्ड पॅथी आहे. तुम्हाला ऍक्सिडेंट झाला, इव्हिडन्स दिसतो, क्युअर झाल्यानंतर तुम्हाला इव्हिडन्स दिसतो. तुम्हाला व्हायरल झाला, त्याच्यात टेस्ट आहेत, ते तुम्हाला सांगतात तुम्हाला काय प्रकारचा व्हायरल झाला. तुम्हाला गोळ्या दिल्या जातात, त्या गोळ्या घेतल्यानंतर तुमचा आजार बरा होतो. तुमच्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात, तुम्हाला कळतं की तुमचं जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. तुम्हाला कावीळ होते, बॅक्टेरियल कुठलाही डिसीज होतो, हेपॅटायटिस ए होतो, कुठल्याही प्रकारचं एलर्जिक इन्फेक्शन होतं, काही होतं, निरनिराळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट आहेत, स्टूल टेस्ट आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत, त्या आपण कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हिडन्स क्रिएट करून मिळतो की बाबा नक्की मला काय झालंय. प्लेटलेट्स वाढले आहेत, एसजीओटी एसजीपीटी वाढले, दुसरं काहीतरी वाढले, काय कमी झालंय, हे सगळं तुम्हाला कळत असतं. मग डॉक्टर तुम्हाला गोळ्यांचा कोर्स देतो, मे बी काही डाएट देतो, काही पथ्य देतो, काही गोष्टी सांगतो. हे सगळं ज्या वेळेला तुम्ही कंडक्ट करता त्याच्यानंतर तुम्हाला काय कळतं की आता तुम्ही बरे झाला. का? कारण त्याचा इव्हिडन्स मिळतो. तुम्हाला पुन्हा तेवढ्या सगळ्या टेस्ट रन करायला लागतात. त्या टेस्ट रन मध्ये तुमचं कळतं की तुमचे सगळे आकडे जे आहेत, सगळे मार्कर्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये आलेले, त्यामुळे तुम्ही बरे झालेला. डायबिटीज बरा का होत नाही? 10, 12, 15, 20, 22, 25, 27 आयुष्यभर मरेपर्यंत औषध घेऊनही, पथ्य पाळून, डाएट करून, योगा करून, व्यायाम करून, 10,000 पावलं चालून डायबिटीज बरा का होत नाही? एक पेशंट मला दाखवायचा ज्याला 5 वर्षापूर्वी डायबिटीज झाला, त्याने अमुक अमुक कोर्स केला आणि आता त्याला
नॉर्मल जीवन जगता येतं. नॉर्मल जीवन म्हणजे काय? मला आत्ता वाटलं गुलाबजाम खायचं आहे, मी खाणार. मला आत्ता वाटलं पाणीपुरी खायची आहे, मी खाणार. मला आत्ता वाटलं वडापाव खायचा आहे, मी खाणार. माझा इकडे सीजीएम टिक 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 करतोय, अरे मग एवढा मोठा स्पाईक आला, मग आता जाऊन एक गोळी घेतली पाहिजे, नाहीतर मग आता मी वडापाव खाल्ला तर मला 100 दंड बैठका मारल्या पाहिजेत, किंवा उद्या 1000 पावलं जास्त चालली पाहिजेत. नाही, तुमचा डायबिटीज बरा झाला नाही. तुम्ही हे लक्षात घ्या, डायबिटीज हा आजार नाही. पहिलं, ह्या एका वाक्यावरती विश्वास ठेवा. जर तुम्ही हे वाक्य विश्वासाने ऍक्सेप्ट केलं आणि त्यानुसार माझ्या पुढच्या सगळ्या थिअरीज ऐकल्यात, मी तुम्हाला लिहून देतो. कुठलंही औषध न घेता, काळी हळद सुद्धा न घेता, लिटरली 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे डायबिटीजच्या खेळातनं बाहेर पडू शकता आणि टोटली मुक्त जीवन जगू शकता. टेक्निकली पॉसिबल. मी तुम्हाला ऍक्च्युली सांगत जातो, तुम्ही ऐका, तुम्हाला पटेल मी काय सांगतोय ते. नाही पटलं तर आपण याच्यानंतर क्वेश्चन अवरचा वर घेणार आहोत, त्यावेळेला तुम्ही मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, डायबिटीज आजार नाही. होतंय काय नक्की? कारण शुगर तर स्पाइक होते. आपल्याला काय फक्त फास्टिंग पीपी मध्ये शुगर दिसते असं नाहीये. शेवटी डायबिटीज त्यांनी एका शरीरातल्या कंडिशनला नाव दिलेलं आहे, त्याची लक्षणं आहेत. आपले सांधे दुखतात, त्रास होतो, हातापायांना मुंग्या होते, मुंग्या येतात, डोळ्याची फोकल लेंथ कमी होते, लोकांना व्हर्टिगो चालू होतो, चालताना भेलकंडायला होतं, खुर्चीवरती चढावं किंवा टेबलवरती चढावं असं वाटत नाही. शेकडो लक्षणं आहेत ना. असं नाहीये की युरिनेशनचा प्रॉब्लेम आहे, लघवीचे प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. सो असं नाहीये की डायबिटीज तुम्ही नाही, फॉल्स क्लेम आहे, डायबिटीज नावाचं जगात काही नाहीच आहे, असं नाहीये. डायबिटीज, देर इज समथिंग. डायबिटीज हा विकार, आजार नाही पण विकार आहे, एक डिसऑर्डर आहे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. मग काय आहे नक्की डायबिटीज, ही काय डिसऑर्डर आहे, आणि अचानक शुगर एवढी वाईट कशी झाली किंवा काय वगैरे. एक ह्याच्यामधली खूप गमतीदार गोष्ट बघाल ना, तर गेल्या 20 वर्षभरामध्ये ना, एक मोठा फेज शिफ्ट आहे अख्ख्या जगामध्ये. एक MBA नावाचं रसायन जगामध्ये आलेलं आहे, मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, ज्यांना असं शिकवलं जातं की तुम्हाला धंदा करायचा, काय विकायचंय त्याचा फरकच नाही पडत, एथिक्स नावाचा फरक नाही पडत, तुम्हाला सेल करायचं. तुम्ही चांगल्या MBA लोकांशी बोला, त्यांना फक्त गणित कळतं, माल किती रुपयाला घ्यायचा, मला विक्री कोणाकडे करायची आहे, आणि काय करून मी त्याच्याकडे ही विक्री करू शकतो, एवढंच. सो तुम्हाला गाड्या विकायच्या आहेत, तर गाडी ही लोकांची कशी गरज आहे इथपासून ते, जर तुम्हाला औषध विकायचं आहे तर तुम्ही लोकांना ते आजारी आहेत हे कसं फील केलं पाहिजे, हे सगळं गणित, हा सगळा स्टेज शो, MBA नावाचं एक प्रचंड मोठी यंत्रणा आहे जगभरामध्ये, ती क्रिएट करते. हार्डली 10-12 वर्षापूर्वी डायबिटीजचे नॉर्म होते की तुमची शुगर साधारणपणे 150 असेल तर तुम्ही प्री डायबिटिक आहात. जर तुमची शुगर साधारणपणे 150 असेल तर तुम्ही प्री डायबिटिक आहात. आता ती 100, 110 वरती यायला लागली, आणि मी तुम्हाला लिहून देतो आणखीन 5 वर्षभरामध्ये तुमची 90 ची शुगर, तुम्ही प्री डायबिटिक असणार. हे ठरलंय. तुम्हाला पटवून द्यायचंय की तुम्ही प्री डायबिटिक आहात. माझ्याकडे आत्ता, म्हणजे मी काल एकाशी बोलत होतो, 32-33 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये पक्क आहे की तो प्री डायबिटिक आहे, त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. म्हटलं काय झालंय, किती आहे तुझी फास्टिंग काय आता या मोमेंटला? तू म्हणतो 116. 116 फास्टिंग, वय वर्ष 32, आणि त्याला मेटामॉर्फिन चालू आहे ऑलरेडी 500 mg. मी म्हटलं काय वेडेपण आहे, म्हणजे तुझ्या डॉक्टरला प्रयत्नच नाही करायचे, आला माणूस, तुझी फास्टिंग किती, 115, दे गोळी. अरे, हे ऍक्च्युली चाललंय, हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतंय. मी सांगतो ते नीट ऐका, नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. तुमची शुगर 150 असताना सुद्धा तो प्रॉब्लेम नाही. पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट, शुगर ही शरीरात असायलाच पाहिजे. शुगर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
गेले 15 वर्ष ज्या वेळेला औषधं मोठ्या प्रमाणात काहीतरी करून लोकांच्या गळ्यात मारायची आहेत, त्यावेळेला लोकांच्या पारंपरिक सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्याला सुरुंग लावायचा आहे, हे ह्या एका मोठ्या व्यावसायिकांनी भांडवलशाहांनी मार्केटमध्ये आणलेलं लॉजिक आहे. हे लक्षात घ्या. अगदी टूथपेस्ट पासून हे सगळे प्रकार आपण बघत आलोय. त्याच्यातलाच एक हा चॅप्टर जो प्रॉपर फार्मा इंडस्ट्रीमध्ये आणि मार्केटमध्ये खेळला जातो. मुळात तेल आणि साखर या दोन्ही गोष्टी शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत, कारण त्या ऊर्जा निर्माण करतात. जोपर्यंत तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही काम कसं करणार आहात? आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा जर कुठला घटक असेल तर तो आहे स्नायूंच्या पेशी. अत्यंत छोट्या छोट्या सूक्ष्म ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत, त्या सेल रक्तामधनं वाहणारी शुगर ऍब्सॉर्ब करतात. तुम्ही ज्या वेळेला कुठलंही अन्न खाता त्यावेळेला त्या अन्नाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये किंवा शुगरमध्ये होतं, ते रक्तवाहिन्यांमध्ये व्हायला लागतं. ज्या वेळेला तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साखर व्हायला लागते त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाची एक ग्लँड आहे, ती इन्सुलिन नावाचा हार्मोन स्त्रवते, सिक्रेट करते. आपल्या मेंदूचं आपल्या शरीराबरोबर असलेलं सगळं कम्युनिकेशन जे आहे ते निरनिराळ्या प्रकारच्या हार्मोन्सनी चालतं. सो निरनिराळ्या ग्लँड्स हार्मोन स्त्रवत असतात आणि निरनिराळ्या शरीरातल्या अवयवांना एक सिग्नल मिळत असतो. सो ज्या वेळेला इन्सुलिन स्त्रवलं जातं त्यावेळेला शरीरातल्या जेवढ्या सगळ्या स्नायूंच्या पेशी आहेत, साधं मी बोट हलवतो त्या बोट्यामध्ये त्या मोमेंटला शेकडो हजारो स्नायू असतील आणि त्यांच्या लाखो पेशी कार्यरत असतात. सो त्या पेशींना हा सिग्नल मिळतो की ब्लडमध्ये शुगर अवेलेबल झालेली, आपण आता ती घेऊ शकतो. हा जो सिग्नल सेन्स करायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक सेलवरती एक इन्सुलिन रिसेप्टर नावाची वस्तू आहे. एक असा अँटेना असल्यासारखा आहे जो हा इन्सुलिनचा सिग्नल सेन्स करतोय. हे इन्सुलिन रिसेप्टर तुमच्या इन्सुलिनचा सिग्नल सेन्स करतात आणि त्याच्यानंतर ते आपल्यामध्ये असलेल्या शुगर रिसेप्टरला, सेलमध्ये असलेल्या शुगर रिसेप्टरला कॉल देतात आणि ते सांगतात की ही साखर शोषून घ्या, त्या साखरेपासून ऊर्जा बनवा ज्याच्यामुळे आपल्याला हालचाल करता येईल आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतील. हे बेसिक मेटाबॉलिझम आहे, हे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे घडतंय. ओके. आता होतंय काय की 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे प्रदूषण. सगळ्या प्रकारचं प्रदूषण, हवा, पाणी, अन्नामध्ये असलेली भेसळ, शेतीमालावरती फवारणी केली जाणारी कीटकनाशकं, इथपासून प्रत्येक ठिकाणी होणारं भेसळ, प्रदूषण, मिक्सिंग वगैरे याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे स्ट्रेस. आपल्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेस आहे, निरनिराळ्या प्रकारचा स्ट्रेस आहे. अगदी आपल्या कुटुंबामधल्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून, आपल्या वर्कप्लेस मधल्या गोष्टींपासून, मध्ये आत्ता जी समुद्रधुनी बंद करतात इथपासून अनेक गोष्टींचा स्ट्रेस आपल्यावरती घडतोय ना. निरनिराळ्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. साधं ह्या महिन्यामध्ये मला गॅस मिळणार आहे की नाही, माझ्या पेट्रोलचा रेट काय असतो, इथपासून प्रत्येक गोष्ट आपल्याला अफेक्ट करते. सो ह्याच्यामुळे तयार होणारा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो, जे हे हार्मोन्सचं सगळं कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन डिस्टर्ब करतोय. हे हार्मोनचं कम्युनिकेशन डिस्टर्ब झालं की तुमच्या इन्सुलिन रिसेप्टर्सना इन्सुलिनचा सिग्नल कळत नाही. याच्यामुळे होतं काय, रक्तवाहिन्यांमध्ये साखर आहे पण इन्सुलिनचा सिग्नल कळत नाहीये, त्याच्यामुळे ती साखर तुमच्या स्नायूंमध्ये शोषली जात नाहीये, ती तशीच राहते. आता तुमच्या पॅन्क्रियाजना कळत नाहीये की अरे साखर का नाही शोषली जाते, म्हणून ते आणखीन इन्सुलिन तयार करतात. सो रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी वाढते, रक्तामध्ये साखरेची पातळी वाढते, व्हेअर ॲज तुमच्या स्नायूंना ऊर्जा तयार करण्यासाठी जी साखर पाहिजे ती मिळतच नाहीये. याच्यामुळे होतंय काय, स्नायू जे तुमचे आहेत ते पेन सिग्नल तयार करतात. पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट. सो डायबिटीजचं साधं सोपं सगळ्यांना जाणवणारं लक्षण म्हणजे तुम्हाला असं निस्तेज, मरगळल्यासारखं, कंटाळल्यासारखं असं वाटतं. छोट्यातलं छोटं काम सुद्धा उठून करायचा कंटाळा येतो, जाऊन दे ना, नकोच करूया असं होतं. 2, पेन सिग्नल क्रिएट होतो, तुमचे सांधे दुखायला लागतात, फ्रोझन शोल्डर होतो, जॉईंट्स पेन करतात, लोक पोटऱ्या आपटतात,
पाय आपटतात, खूप मांड्या, पाय, स्नायू सगळ्या गोष्टी दुखायला लागतात, कॉमन आहे. रक्तातली साखर वाढत जाते, इन्सुलिन वाढत जाते, त्याच्यामुळे मेंदूचा तुमच्या अवयवांबरोबर असलेला संपर्क जो आहे, सेन्सरी सिस्टीम जी आहे, ती हळूहळू डॅमेज व्हायला लागते. मग तुमच्या हातापायांना मुंग्या यायला लागतात, तुमचा चालताना तोल जायला लागतो, भेलकांड्या लावायला लागतो, बॅलन्स होईल की नाही सांगता येत नाही, खुर्चीवरती चढायची, टेबलावरती चढायची भीती वाटायला लागते, त्रास व्हायला लागतो. ही सगळी लक्षणं डायबिटीज, जसं तुमच्या शरीरामध्ये शुगर रक्तामध्ये वाढत जाते तसं एक एक गोष्टी घडायला लागतात. तर सगळ्यात मोठा परिणाम कुठे होतो? तुमच्या डोळ्यांवरती, कारण शरीरातला सगळ्यात नाजूक स्नायू कुठले आहेत? तुमच्या डोळ्यांचे स्नायू. सो तुमची दृष्टी हळूहळू मंद व्हायला लागते, वर्टिगो सारखे त्रास चालू होतात. काही वेळेला जवळचं दिसत नाही, काही वेळेला लांबचं दिसत नाही, किंवा सारखा वाचायचा प्रयत्न केला चक्कर यायला लागते वगैरे, हे सगळे परिणाम दिसतात. सो या सगळ्याचं सगळ्याचा जो अर्थ आहे त्याला त्यांनी दिलेलं नाव आहे डायबिटीज किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स. कारण जो इन्सुलिन तुमचे पॅन्क्रियाज स्त्रवत आहेत, तो सिग्नल ऐकायला तुमचे इन्सुलिन रिसेप्टर्स रेडी नाही आहेत, किंवा तो सिग्नल ऍक्सेप्ट तुमचे इन्सुलिन रिसेप्टर रेडी नाही आहेत. त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमधली साखर जशी आहे तशी आहे. आता हे जरी किती खरं असलं आणि काही असलं तरी काम कशावरती व्हायला पाहिजे? तुमचे इन्सुलिन रिसेप्टर बंद आहेत त्याच्यावरती. आत्तापर्यंत मार्केटमध्ये असलेली सगळी औषधं, सगळ्या प्रकारचे डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम, व्यायाम, योगा आणि कुठलीही गोष्ट साखर या विषयावरती काम करतो. तुम्ही एक प्रोग्रामचं नाव आपल्यापैकी, म्हणजे माझ्या ग्रुपवरती पण खूप जण आहेत, पण आता इकडे 69-70 जण आहोत आपण या मीटिंगमध्ये, तुमच्यापैकी एकाने कोणी असा कुठला प्रोग्राम, अशी कुठली थिअरी अटेंड केली आहे का जे इन्सुलिन रिसेप्टर विषयी बोलतील? तर ते तुम्हाला एकही मिळणार नाही. सगळ्या प्रकारची औषधं, सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी, सगळ्या प्रकारचे जे खेळ चाललेले आहेत, ते रक्तातली साखर कशी कमी करायची, मग तिचा कसा निचरा करता येईल, ती लघवी वाटते की दुसऱ्या कुठल्या मार्गाने बाहेर काढता येईल का, या सगळ्या गोष्टींवरती ते काम चालू आहे. मुळात ती साखर ही अत्यंत अत्यावश्यक गोष्ट आहे आणि ती तुमच्या ब्लड सेलमध्ये खेचली गेली पाहिजे, शोषली गेली पाहिजे, ह्याच्यावरती कोणी काम करत नाहीये. आता एक दोन साध्या सिंपल गोष्टी आपण समजून घेऊया. प्रदूषण तुम्हाला टाळता येणार नाही, सो त्याला 2 मिनिटं आपण प्रदूषण बेसवर तुम्हाला टाळता येणार नाही, त्याला 2 मिनिटं बाजूला ठेवूया. फक्त जंक फूड जेवढं तुम्ही अवॉइड करू शकत असाल तेवढं करा, कारण त्याच्यातनं निरनिराळ्या प्रकारची विषद्रव्य तुमच्या शरीरामध्ये डायरेक्टली पोहोचतात. होत असेल तेवढं अवॉइड करा, बाकी काहीच नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे? झोप. मी काय सांगतो ते नीट आहे का? मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं औषध सांगत नाहीये. रात्री तुम्ही ज्या वेळेला झोपता, पहिले साधारणपणे 6 तास तुमचं शरीर जे आहे ते नॉर्मल व्हायचं काम करत असतं. पचन संस्था ऍक्टिव्हेटेड असते, ते निरनिराळ्या गोष्टींचं पचन करत असते, थोडंसं डिटॉक्सिफिकेशन चालू असतं, किंवा रक्त निरनिराळ्या ठिकाणी पोहोचवणं किंवा काय वगैरे या प्रकारच्या गोष्टी चालू असतात. साधारणपणे 6 तासच्या वेळेला होतात त्यावेळेला सगळं शरीर बऱ्यापैकी सेटल झालेलं असतं आणि तिथनं तुमचा मेंदू तुमच्या शरीरामध्ये जे डॅमेजेस क्रिएट झालेले आहेत त्याची रिकव्हरी करायला चालू करतो. हा प्रॉब्लेम आहे की आपण जनरली 6 ते 7.5 तासानंतर उठतो. एकतर आपण रात्री उशिरा झोपतोय, मोबाईल चालू असतात, टीव्ही चालू असतात, जर कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात, त्याच्यामुळे एकतर आपण झोपतोच उशिरा, नाहीतर सकाळी उठताना लवकर उठतो, किंवा आपली झोप लवकर मोडते, किंवा 4-5 वेळा रात्री लघवीला जावं लागतं. खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, स्वप्न पडतात, धसक्याने जाग येते. सो आपली 6-6.5 तासाच्या पलीकडे झोप होत नाही. मग तुमचा मेंदू तुमच्या शरीरामध्ये झालेले जे लॉसेस आहेत, जे क्रिटिकल ब्रेकडाऊन आहेत, त्याची रिकव्हरी कधीच करू शकत नाही. ह्या गोष्टींमुळे डायबिटीज सारख्या ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या तुम्ही कधीच ओव्हरकम करू शकत नाहीत, म्हणून तुम्हाला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. तुमच्यापैकी ज्या कोणाची आत्ता या मोमेंटला तयारी आहे, अत्यंत साधा सोपा क्रायटेरिया आहे. तुमचं वय जर 50 पेक्षा कमी असेल, एवढा एकमेव क्रायटेरिया, तुम्ही कुठल्याही प्रकारची डायबिटीज कुठल्याही स्टेजला असू दे तुमची, तुम्ही कुठल्याही प्रकारची कितीही डायबिटीजची गोळ्या औषधं काहीही घेत असा, बंद करा डायबिटीजची गोळ्या औषधं. फक्त 8 तास झोपायचं. 8 तास निवांत झोपायचं, असं की
तुम्हाला हलवल्याशिवाय जाग नाही आली पाहिजे. कोणतरी तुम्हाला हाक मारला आणि तुम्ही उठताय ह्याच्यावर तुमची झोप निवांत नाही. तुम्हाला स्वप्न पडतायत तर तुमची झोप निवांत नाही. तुम्ही असं झोपलं पाहिजे की 8 तास वाटेल ते झालं तरी तुम्हाला जाग नाही आली पाहिजे. जर तुमचा डायबिटीज पुढच्या 3 महिन्यामध्ये कमी नाही झाला तर मी काही हळद काय मी डायबिटीजच्या विषयावरती बोलणं बंद करेन. मी क्लिअर करतो. कुठल्याही औषधाची गरज नाही, काळ्या हळदीची गरज नाही, कसलीच गरज नाही. फक्त झोपा. 8 तास झोप पूर्ण करा. एकमेव क्रायटेरिया. बाकी काही एकच करायचं. साधा सोपा प्रयोग आहे. ज्यांना मी सांगतोय ते पटतंय त्यांनी प्रत्यक्ष करून बघा. अगदी 90 दिवस वगैरे सोडून द्या. 15 दिवस झोपून बघा नीट. तुम्हाला सकाळी किती फ्रेश वाटतंय, तुमची सांधेदुखी कमी होते का, तुमची लक्षणं हळूहळू रिव्हर्स व्हायला लागली का, तुमचं तुम्ही कबूल करा. माझं फेसबुक प्रोफाईल सगळ्यांना माहिती आहे. मी रेग्युलर बेसिसवरती पोस्ट करत असतो. तुमचे अनुभव तुम्ही ओपनली मांडा जे काय आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या झोपेवरती आणि तुमच्या स्ट्रेसवरती काम करणार नाही तोपर्यंत तुमचा डायबिटीज रिव्हर्स होणार नाही. तुमचे इन्सुलिन रिसेप्टर्स टी ऍक्टिव्हेट असण्याची 2 अत्यंत महत्वाची कारणं म्हणजे तुमच्या डोक्यावरती असलेला स्ट्रेस आणि तुमची अपुरी झोप. माझ्याकडे हाऊसवाईफ्स आहेत. 4-4.5 हजार लोकांनी आतापर्यंत काळजी घेतली. हाऊसवाईफ्स आहेत. शेतकरी आहे जो शेतात कष्ट करतोय पण डायबिटिक पेशंट. हाऊसवाईफला कसलं आलंय टेन्शन, डायबिटिक पेशंट. असंख्य एक्झाम्पल्स आहेत. छोटी छोटी टेन्शन्स आहेत. मुलीचं लग्न होत नाहीये, मुलाला नोकरी लागत नाहीये, इथपासून त्याचा तर स्पर्धा परीक्षा म्हणजे युपीएससी किंवा एमपीएससीचं वर्ष इथपासून अनेक प्रकारचे स्ट्रेसेस तुम्ही कॅरी करताय आणि त्याचा परिणाम त्याचा टोल तुम्ही ऍक्च्युली या आजारपणांमधनं भरताय. याचा नीट विचार करा. फक्त स्ट्रेस सोडाची. माझ्याकडे एक केस आहे, नाव विसरलो आता. त्याला भीती वाटते की त्याची बदली रिमोट एरियामध्ये होईल. त्याला डायबिटीज आहे. मी म्हंटल एकदा कर ना बदली रिमोट एरियामध्ये. साधा विषय आहे ना. तो जनरली मुंबई पुणा किंवा या एरियामध्ये राहिले. त्याला भीती वाटते अचानक नोकरीच्या निमित्ताने अमरावती, धुळे, वर्धा वगैरे असं कुठेतरी टाकलं तर मग काय होणार. म्हटलं काय होणार, तू मागे एकदा बदली वर्षभरासाठी जा वर्ध्याला, जा धुळ्याला. एकदा जी भीती, जी चिंता, जी विवंचना तुम्हाला सतावते ना, एकदा फेस तर करा. बघूया ना, होऊन जाऊन देत ना काय व्हायचंय ते. एकदा जर ती फेस केली तर त्याच्यानंतर ती तुम्हाला त्रास देणार नाही. पण ती हा जो कंटिन्युअस टोल तुमच्यावरती घेतेय त्याची कॉस्ट खूप जास्त आहे आणि ती आयुष्यावर भोगायची. याचे डॅमेजेस खूप मोठे आहेत. त्याचा विचार करा. तो हे होतं सगळ्यात सिंपल थिअरी, सगळ्यात सिंपल लॉजिक की तुम्ही कसं डायबिटीज काही न करता ओव्हरकम करू शकता. हे मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो कारण डायबिटीज हा आजार नाही. डायबिटीज हा प्युअर डिसऑर्डर आहे. तुम्ही तुमच्या शरीरात झालेली डिसऑर्डर योग्य प्रकारे मॅनेज करू शकत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त आहे तसं जिवंत ठेवता यावं म्हणून डॉक्टर तुम्हाला औषध देतात. एवढंच चालू आणि कधीच नाही बंद होणार. डायबिटीजची औषधं कधीच बंद होत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. डायबिटीजची औषधं बंद करायची आहेत, तुम्ही ठरवा. मला डायबिटीज नाही, मी चिंता सोडणार, मी विवंचना सोडणार, मी फालतू काळजी करत बसणार नाही, मी नको ती ऑफिसची स्ट्रेस टार्गेट सगळं डोक्यात भरून घेणार नाही. माझा जेवढा बेस्ट परफॉर्मन्स आहे तेवढा मी देतोय. जिथे मी पोहोचायचं तिथे मी पोहोचतोय. रिलॅक्स व्हा, काही गोष्टी ऍक्सेप्ट करा, क्षमा करायला शिका, 8 तास झोपा, तुमचा डायबिटीज जाणार. काही न देत. मी आतापर्यंत तुम्हाला कुठलंही औषध सांगितलं नाही, काहीही सांगितलं नाही. क्लिअर आहे. आता ह्या स्टेजला इथपासून पुढे मी काही उपायांविषयी, औषधांविषयी बोलणार आहे. ते वैकल्पिक आहे. ज्याला ऐकायचंय त्यांनी ऐका. ज्यांना केवळ हा प्रयोग करून प्रत्यक्ष काय होतंय की नाही बघायचंय ते इथे थांबायला फ्री आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. ज्या वेळेला जनरल गोष्टी करून हे होत नाही, जसं की मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही 8 तास झोपा पण झोप येत नाहीये किंवा शांतपणे झोपताच येत नाही, व्यवस्थित झोप लागतच नाही, सारखी धसक्याने जाग येते, त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये असलेली डिसऑर्डर आणि तुमच्या डोक्यावरती असलेला स्ट्रेस ह्याची ताकद प्रचंड जास्त आहे. ते तुम्हाला तुमच्यावरती इलाज करायला देते. मग अशा वेळेला तुम्हाला बाह्य उपचार घ्यावे लागतात. त्याच्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा बाह्य उपचार आहे अक्षत हे व्हीसीओ. हे मी नेहमी काळ्या हळदीच्या आधी का सांगतो लक्षात घ्या. अक्षत
हे नारळाच्या दुधाचं तेल आहे आणि आईच्या स्तन्य दुधामध्ये लॉरिक ऍसिड नावाचा जो अत्यंत महत्वाचा घटक असतो, जो अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती तयार करण्यापासून अत्यंत महत्वाच्या रचना त्याच्या शरीरामध्ये करत असतो, ते लॉरिक ऍसिड एका व्हीसीओ मध्ये किंवा अक्षत व्हीसीओ मध्ये 48% पर्यंत असतो. अत्यंत उपकारक, अत्यंत महत्वाचा असा तो घटक आहे आत्ता या मोमेंटला. सो अक्षत व्हीसीओ खरंच खूप फायदेशीर आहे. दररोज रात्री किंवा सकाळी उपाशी पोटी अक्षत व्हीसीओ 2 चमचे तोंडामध्ये व्यवस्थित घोळवून प्यायचे आणि रात्री डोक्यावरती अक्षत व्हीसीओ घालून चांगला मालिश करायचंय. थोडंसं मानेला, पाठीच्या मणक्याला मालिश करायचंय. हे करून बघा, खूप चांगली झोप लागते. पहिली महत्वाची गोष्ट, अत्यंत चांगली झोप लागते. त्या झोपेमध्ये अक्षत व्हीसीओ सारखं अत्यंत पोषक द्रव्य, औषधी द्रव्य तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मेंदूला रिकव्हरी करण्यासाठी मदत करत असतं. या 2 गोष्टी जर तुमच्या शरीरात घडायला लागल्या, अगेन तुम्हाला खूप सारे रिझल्ट, केवळ डायबिटीज नाही तर डायबिटीज, बीपी, पीसीओडी, पीसीओएस, अल्सर्स, शरीरामध्ये असलेले थायरॉइड, या सारख्या अनेक डिसऑर्डर्स, याच्यातले कुठलेही आजार नाहीत. अगेन नीट लक्षात घ्या, या सगळ्या डिसऑर्डर्स, या प्रत्येक प्रकारच्या डिसऑर्डरवरती तुम्हाला काही प्रमाणामध्ये रिलीफ दिसेल. तुम्ही जर सातत्याने घ्याल, 90 दिवस, 120 दिवस औषध अक्षत रेग्युलर बेसिसवरती घ्याल, तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या डिसऑर्डर्स खूप कमी व्हायला लागलेल्या आहेत. तुमच्या शरीरामध्ये एक नवचैतन्य जागा होते, कारण जवळजवळ तुम्ही आईचं दूध परत काही अंशाने, काही प्रमाणामध्ये तुम्ही आईचं दूध परत पिताय की काय, ह्या लेवलचं पोषण तुमच्या शरीराला पुन्हा मिळालं. सो अक्षत विषय घेऊन बघा. आपलं पहिलं बेसिक टार्गेट आहे डोक्यावरती घालून झोपणं आणि रात्री झोपताना 2 चमचे किंवा सकाळी उठल्यानंतर 2 चमचे घेणं. खूप चांगले परिणाम आहेत. तुमचा झोपेवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फायदा होईल. ज्या सगळ्या डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, गॅसेस सारखा त्रास आहे, व्यवस्थित पचन होत नाही, युरिनल डिसऑर्डर्स आहेत किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्यातनं तुम्हाला हळूहळू रिलीफ मिळायला लागेल. जर तुमची झोप स्थिर झाली आणि तुमच्या बॉडीने ऑटो रिकव्हरी सुरुवात केली, तर अनेक प्रकारचे आजार तुमचे ऑटोमॅटिकली तिकडनं कमी व्हायला लागतील. सो हे होईल अक्षत व्हीसीओ मधनं. ओके, पहिली प्राथमिक गोष्ट. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला डायबिटीज वरतीच अगदी कट्टर औषध घेऊनच त्याला मागे ढकलायचं असेल, तर काळी हळद हा पर्याय आहे. काळ्या हळदीमध्ये असलेला कापूर आणि अँथोसायनाइन 2 अत्यंत महत्वाचे घटक. आम्ही या सगळ्या गोष्टी ओपनली सांगतो, कुठेही काही हायडिंग नाही, लपवाछपवी नाही, काही नाही. तर कापूर आणि अँथोसायनाइन हे 2 अत्यंत महत्वाचे घटक डायरेक्ट तुमच्या इन्सुलिन रिसेप्टरवरती काम करतात. दररोज सकाळी काळी हळद पाव कप गरम पाण्यामध्ये, आम्ही दिलेला अर्धा चमचा काळी हळद, जे साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्रॅम एवढी गरम पाण्यात घालायची. 1 मिनिट थांबायचं, ती ऍक्टिव्हेट व्हायला द्यायची, पिऊन टाकायचं. त्याच्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही. साधा सोपा इलाज, कुठल्याही प्रकारचं पथ्य नाही. माझे सगळे सहकारी, डायबिटीस असलेले सहकारी, सगळ्या प्रकारचं गोड खात आहे. कधी कधी मला भीती वाटते, एवढं गोड ते खायला लागलेत. दररोज गुलाबजाम खातात, आमरस, पेढे, बर्फी, अ, खरवस, आईस्क्रीम्स वाटेल ते खातात. पहिली महत्वाची गोष्ट, त्यांनी त्यांच्या डोक्यामधनं डायबिटीजच्या ऐकलेल्या सगळ्या थिअरीज काढून टाकल्या. साखर वाईट हा विषय काढून टाकला. साखर वाईट नाही. तुम्हाला जर साखर खाऊन पचवता येत असेल, काही एक प्रॉब्लेम नाही. आणि पीपी वरती काम करणं बंद करा. आपण फक्त फास्टिंगचा विचार करायचा, HbA1c चा विचार करायचा. रिझल्ट हे येणारच. तुम्ही काळी हळद घ्यायला सुरुवात करा. काळी हळद घेण्याच्या आधी फास्टिंग पीपी HbA1c करून घ्या. साधारणपणे 20-25 दिवसाचा पिरियड गेल्यानंतर पुन्हा एकदा चेक करा, कितपत तुम्हाला प्रमाण कमी आलं दिसतंय काय वगैरे ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षणं चेक करा. तुमची स्नायूदुखी थांबली का? तुमच्या हातापायांना मुंग्या येणं बंद झालं का? तुमची झोप नीट व्हायला लागली का? युरिनल डिसऑर्डर्स कुठल्याही प्रकारच्या असतील, लघवीला कुठल्याही प्रकारचे त्रास असतील, तर ते तुमचे बंद झाले का? व्हर्टिगो सारखे त्रास असतील, तुमचा तोल जात असेल, कुठल्याही उंचावरच्या ठिकाणी जायची तुम्हाला भीती वाटत असेल, तर ते कमी झालंय का हे चेक करा. ह्या लक्षणांमध्ये जर तुम्हाला फरक दिसत असेल, तर काळ्या हळदीने त्याचं काम चालू केलंय. आकड्यांच्या खेळात अडकू नका. फास्टिंग पीपी कमी करणं, HbA1c कमी करणं हे आपलं टार्गेट नाही. डायबिटीज पूर्ण बरा करणं हे आपलं टार्गेट आहे. डायबिटीज बरा करणं म्हणजे काय?
इन्सुलिन रिसेप्टरना ऍक्टिव्हेट करणं. इन्सुलिन रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर तुमच्या शरीरामध्ये तयार होणारी सगळी साखर योग्य प्रकारे तुमच्या स्नायूंमध्ये शोषली जाणार आहे, ते ती वापरणार आहेत, ऊर्जा तयार होणार आहे, तुमचं शरीर फ्रेश फील करणार आहे. माझ्या पेशंटना काळी हळद घ्यायला सुरुवात केल्याबरोबर पहिल्या 8 दिवसामध्ये फ्रेश वाटायला लागतं. जर तुम्हाला फ्रेश वाटत नसेल, काळी हळद तुमच्यावरती काम करत नाही. लेट अस ऍक्सेप्ट, आपल्यापैकी प्रत्येकाने हे ऍक्सेप्ट करायची गरज आहे की काळी हळद म्हणजे अमृत नाही. जगातल्या प्रत्येकावरती ती चालली पाहिजे असा अट्टहास नाही, माझा तर अजिबात नाही. आपल्याला चेक करून बघायचंय की माझ्यावरती काळी हळद काम करते का. इफ आय एम लकी, आपल्याला ती पॉसिबिलिटी जर मिळत असेल तर आपल्याला हे आयुष्यभरासाठी औषधं, ती बंधनं, पथ्य, व्यायाम, 10,000 पावलं चाला, योगा करा, हे खेळ करायची गरज नाहीये. एवढा साधा सोपा विषय आहे. काळ्या हळदीचे खूप चांगले रिझल्ट अनेक लोकांना मिळत आहेत. काळी हळद घेताना सुद्धा 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तुमची झोप कंट्रोल झाली नाही तर काळ्या हळदीचा पुरेसा परिणाम मिळत नाही. कारण जसा आता मोमेंटला इन्सुलिनची थिअरी आपण ऐकली, तसा दुसरा एक अत्यंत महत्वाचा हार्मोन आहे कॉर्टिसोल. जो कॉर्टिसोल जर तुमच्या शरीरामध्ये सातत्याने स्त्रवत असेल तर तो इन्सुलिनला खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध करत असतो. आणि तुमची ज्यावेळेला झोप पूर्ण होत नाही, तुमच्या डोक्यावरती स्ट्रेस कायम असतो, त्यावेळेला कॉर्टिसोल स्त्रवण्याचं प्रमाण सातत्याने वाढत असतं. त्याच्यामुळे मग तुम्हाला हे रिझल्ट मिळत नाहीये. सो काळी हळद घेऊनही एकदम चमत्कार घडणार का नाही, किंवा काळी हळद डिस्प्लिन सारखी गोळी आहे का, की तुम्ही घेतलीत लगेच डोकेदुखी बंद झाली, नाही. प्रोसेस फॉलो करावीच लागेल. झोप आणि स्ट्रेस ह्याच्यावरती काम करावंच लागेल. झोपेवरती काम करा, स्ट्रेसवरती काम करा, काळी हळद घ्या. हा क्रम आहे. हा क्रम चुकवून होणार नाही. तुम्ही नुसती काळी हळद घ्याल, माझा डायबिटीज गेला पाहिजे, नाही होणार. मी स्पष्ट सांगतो, घेऊ नका. त्याच्यापेक्षा तुमची ॲलोपॅथीची जी औषधं आहेत ती चालू ठेवा. कारण ती किमान तुम्हाला आकड्यांचे खेळ तरी चांगले दाखवतात. काळी हळद आकड्यांचा खेळ करून दाखवणार नाही. तुम्ही जर हे 3 सूत्र पाळले तर मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो, पुढच्या एक 4, 5, 6 महिन्यामध्ये